कुलकर्णी साहेबांच्या मुद्द्याला धरून थोडं अगोदर सांगतो. तुम्ही प्रथमतः तुम्हाला धन्यवाद देतो का तुम्ही आमच्या माऊली आणि तुकोबांचं स्मरण केलं हा प्रश्न विचारला. ह्या सभागृहातील इथे असलेला प्रत्येक साधक म्हणा, श्रोता म्हणा का माझ्या मताशी सहमत राहील. तुमच्या मुद्द्याला धरून साहेब एक मुद्दा फक्त मी सांगेल का त्याच्यामध्ये सरांनी सांगितलं का भाषेचा अभिजित दर्जा कसा दिला जातो त्याचे निकष त्यांनी सांगितले जे मी आता ऐकले. एक आहे ती प्राचीनता असावी, 1,500-2,000 वर्षापूर्वीची असावी. दुसरं त्याच्यात सातत्य पाहिजे. हे पहा, आपण प्रपंच करता, मी पण प्रापंचिक आहे. प्रपंच करत असताना आपल्या घरी गाडी आली, बंगला आला, सर्व ट्रॅक्टर आला, सर्व वैभव संपन्नता आली. परंतु त्याच्या पाठीमागं भूतकाळात वळून जर पाहिलं आपण तर ती वैभव संपन्नता जी असते ती येण्यासाठी कुणीतरी बीची भूमिका घेतलेली असते. बीची भूमिका म्हणजे काय का बीला जमिनीत गाडून घ्यावं लागते, त्याच्यावर थोडा माती पडते, त्याला थोडा ओलावा मिळतो आणि त्याचं थोडं रोपट्यात रूपांतर होतं आणि त्याचा वटवृक्ष होतो. अभिजात दर्जा सातत्य राखण्यामध्ये आम्ही एक कीर्तनकार किंवा प्रवचनकार आहे म्हणून हाडाचा म्हणून मी ते सांगत नाही. आपण सर्व त्याच्या माझ्या मतात सहमत असाल का हे जे सातत्य टिकवण्यामध्ये केवळ आणि केवळ ह्या संतांचं योगदान आहे. नाही, खरं सांगतो मी तुम्हाला, कारण आपल्याला फार मोठा वारसा तो लाभलेला आहे. का जसं आपण खो खो खेळतो, बॅटम हस्तांतरित करतो 400x100 मीटर रिलेची जी आहे तशा पद्धतीने हा अभिजात दर्जा टिकवण्यामध्ये सातत्य जे आहे संत साहित्यामुळे संतांमुळे टिकून राहिलेले कसे बघा. आता मग आमचे महानुभाव पंथाच्या अगोदरपासून पहा, लीळाचरित्र पहा, अनेक पहा, पण माऊलींना जोपासून ही ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला, तुकोबांनी लिहिला, नामदेवरायांनी लिहिले, एकनाथी भागवत लिहिला नाथांनी, याच्यानंतर जे सातत्य राहिले त्यांनी उंची किती गाठली बघा. आता त्या आपल्या आजच्या विषयात आहे अभिजित भाषा दर्जा आणि प्रशासन. संत साहित्याचा जर तसा अभ्यास केला आपण तर संत साहित्यामध्ये प्रशासनामधलं फार मोठं मार्गदर्शन माऊलींना, तुकोबांनी किंवा नाथांनी त्यावेळेस केलेलं आहे. चाकरी वाचून घेणे अनुचित वेतन असा शब्द आहे. चाकरी म्हणजे काय, सध्याची नोकरी आहे बाबा, आपण म्हणतो लिव्ह विदाउट पे करा, तुम्ही ॲब्सेंट राहिलात तर तसं चाकरी वाचून घेणे अनुचित वेतन तुकोबांनी सांगितलं. किंवा शेतीसाठी संपूर्ण मार्गदर्शन जे आहे ना माऊलींनं केलेलं आहे, तुकोबांनी केलेलं आहे. याच्यामध्ये तुकोबाराय म्हणतात का पेरणी कशी करावी, खोल बीज पडे ते पिकं उत्तम, उथळाशी श्रम वाया जाय. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित जर बी रोवलं, खाली खोल लावलं, तर पाणी दिलं तर त्याला. आता पर्यावरण हा ग्लोबल वॉर्मिंगचा जो विषय आहे, किरण तुमच्या विषयाला धरूनच सांगतो का हा जो विषय आहे हा युनोमध्ये वगैरे सध्या गाजतोय. हा माऊलीनं त्यावेळेस, तुकोबांनी त्यावेळेस ह्या पर्यावरणविषयक, आता माझं शिकोगोला एक लेक्चर आहे फक्त केवळ संत साहित्य व पर्यावरणविषयक विचार याच्यावरती लेक्चर ठेवलं त्यांनी. हा संतांनी त्यावेळेस विचार केलेला आहे का माऊलीनं त्यावेळेस म्हटलं. आता आपला जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून आपला किंवा काळेसाहेब पण माझ्या मतात सहमत असतील. जिल्हा पुनर्वसन अधिकारी एखादी व्यक्ती किंवा एखादं गाव ते विस्थापित होत असेल, त्याचं पुनर्वसन करायचं असेल तर कोणकोणत्या पायाभूत गोष्टी करायला पाहिजेत त्याचं माऊलीनं त्यावेळेस विचार ज्ञानेश्वरीमध्ये मांडला का नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध. म्हणजे अगोदर तुम्ही तिथं जलाशय पाण्याचा स्रोत आहे का बघा, तिथं महावने म्हणजे थोडंफार वातावरण तिथे आहे का, वृक्ष लागवड करा, नंतर लोकांना तिथे विस्थापित करा. अनेक पर्यावरणविषयक विचार. आता जो हा विचार जो आहे ना हाच विचार बाबा आपण नागपुडी जर आपली दाबून ठेवल्यानंतर किती वेळ बंद ठेवू शकतो आपण, थोडा वेळ जिवंत राहू शकतो. पण तसं असताना देखील आपल्या संत साहित्यामध्ये आपण हवेला जीवन म्हटलं नाही, पाण्याला जीवन म्हटलं. विज्ञानाच्या अगोदर संत साहित्यामध्ये त्यांनी म्हटले बा, महाभारतामध्ये असेल, भगवद्गीतेमध्ये असेल, अन्नात भवंती भूतानी पर्जन्यात अन्न संभव, यज्ञात भवंती पर्जन्यज्ञ कर्मे समुद्र भवा. म्हणजे अन्नापासून पावसापासून अन्न निर्मिती आणि अन्नापासून सजीव निर्मिती. म्हणजे सजीव ही एक पिढी दुसऱ्या पिढीकडे जर तशी चालू ठेवायची असेल तर त्याला पाण्याची आवश्यकता आहे. हे आपल्या संत साहित्याने शिकवलेलं आहे. इतकंच कशाला बघा, वडिलांचं आणि मुलाचं भांडण होतं, आपण म्हणतो जनरेशन गॅप. सोप्या भाषेत कसं आहे, आता 2 पिढीतील अंतर म्हणत असतो आपण का वडिलांचं मुलाचं जर वाद झाला, काही तात्विक वाद झाला, म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून सांगतो, मग मी संत साहित्याचा प्रशासनात कसा वापर होतो त्याच्याविषयी थोडं भाष्य करणार आहे. कारण दुसरा राऊंड मिळतो का मला माहीत नाही, इतके तज्ज्ञ आहेत. तर त्याच्यामध्ये पहा त्यांनी सांगितलं आहे का पुत्राचे अपराध, माऊलीनं सांगितलेली ओवी आहे, पुत्राचे अपराध जरी झाले अगाध, पिता साय निर्द्वंद तोषी जायचा दोषी. म्हणजे मुलाचं आणि वडिलांचं जर वाद झाला, किती अपराध मुलांनी करावेत, 1, 2, 3, 4 नाही. माऊली म्हणतात का अगाध अपराध, किती जरी अगाध अपराध झाले तरी वडिलांनी काय करायचे त्याचे मार्गदर्शन माऊलीनं 16 वर्षाच्या युवकांनी आपल्यासारख्या ज्येष्ठ बुजुर्गाला मार्गदर्शन केले. वडिलांनी काय करायचे, वडिलांनी शांत राहायचे. म्हणजे एखाद्या न्यायाधीशाने जशी एखादी शिक्षा सुनावली
एखाद्या आरोपीला आणि त्या आरोपीनं जर ती निमूटपणे भोगायची असते, तद्वत वडिलांनी दॅट पॉईंट ऑफ टाईम म्हणजे त्या क्षणाला त्यांनी शांत राहायचे असं माऊलींनं मार्गदर्शन केलेलं आहे. मग विचार करा का त्यावेळेस म्हटलं आता याच्याबाबत मुलांवरती लाड करावे, मुलांचे लाड करू नये पण प्रेम करावे, याच्याविषयी तुकोबारायांनी आपल्या आईवडिलांना मार्गदर्शन केलेलं आहे. आता लाड तुम्ही म्हणा, लाड आणि प्रेम याच्यामध्ये सारखा शब्द आहे, तसं नाही आहे. तुकोबाराय म्हणतात का शुके नळिकेशे गोविले पाय विसरूनी जाय पंख दोन्ही. संत साहित्याचे एक वैशिष्ट्य असं आहे का त्याच्यामध्ये प्रत्येक प्रमाणाला, प्रत्येक अभंगाच्या चरणाला ते एक एक किंवा दोन दोन दृष्टांत देतात. तुकोबाराय ते म्हणतात का मुलांवर तुम्ही लाड करू नका, प्रेम करा. लाड करू नका म्हणजे काय, एखादा पोपट आणला त्याचं दृष्टांत देणं. पोपट आणला, तो तुम्ही पिंजऱ्यात ठेवला, त्याला डाळिंब द्या, पेरू द्या, पाणी द्या जागी. नंतर आपल्यालाच वाटतं का 2 वर्ष झाले पोपटाला आपण कोंडून ठेवले, मग हॉलचा मुख्य दरवाजा बंद करतो, पिंजऱ्याचा दरवाजा उघडतो. तुकोबारायांचं निरीक्षण कसे बघा, तुकोबाराय म्हणतात का तो पिंजऱ्यातला पोपट काय बाहेर जात नाही. मग आपण काय करतो, काडी घेतो, इकडून शुकशुक तिकडून शुकशुक वगैरे टोकटोच करतो, पण तो पोपट बाहेर जात नाही. तुकोबाराय हेच निरीक्षण करतात. हे मुलांच्या बाबतीत घडतं. ते म्हणतात का तो पोपट का जात नाही, तर पोपट जात नाहीच्यासाठी का त्याला वाटतं मी ही नळी जर सोडली तर मी धपकन खाली पडेल. तर त्याच्या पंखामध्ये भगवंताने जे काही गगन भरारी मारण्याकरता जे काही बळ दिलेलं असते, त्या बळाचं त्याला विस्मरण झालेलं असते. ते बळाचं विस्मरण फक्त लाड केल्यामुळे मुलांच्या पंखातलं बळ आपण काढून घेत असतो, असं मार्गदर्शन तुकोबारायांनी केलेलं आहे. म्हणजे इतकं त्यांनी हे अभिजात दर्जा म्हणजे काय प्राचीनता संत साहित्यामुळे राहिली. ज्ञानेश्वरी असेल, एकनाथी भागवत असेल, तुकाराम गाथा असेल, अनेक गोष्टी असतील, अशा बाबतीत त्यांनी त्याच्यात मार्गदर्शन केलेलं आहे. दुसरं त्याच्यामध्ये बघा, संत साहित्यामध्ये जसा विचार केला कुठल्याही बाबतीत म्हणजे एखादं डेमॉन्स्ट्रेशन रिपोर्ट ज्याला आपण एखाद्याचं अनुकरण करते, मला वाटलं बाबा अमुक अमुक यांच्यासारखं अनुकरण करावं. माऊली म्हणतात त्या भानगडीत तुम्ही पडूच नका. एखाद्याचं अनुकरण करून तुमची प्रगती होईल असं अजिबात होणार नाही. तुमच्यातली भौतिक परिस्थिती, तुमच्यातली आर्थिक परिस्थिती, तुमची मानसिक परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती याचा विचार करून तुम्ही करा. मग संत साहित्याचा प्रशासनात कसा वापर होतो बघा. सामाजिक न्याय हा विभाग आपला आहे. सामाजिक न्याय विभाग आता आपण स्थापन केला असेल, पण संत साहित्यामध्ये सामाजिक न्यायाला त्यावेळेपासून समानता वगैरे आपण म्हणतो, दुर्बल घटकाचा उद्धार झाला पाहिजे, हे संत साहित्याने सांगितले. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथी जाणं. तुकोबारायांनी त्यावेळेस गाथेमध्ये सांगितलेलं आहे की सामाजिक न्यायाचे सर्व बेसिक जे काही गोष्टी आहेत, पायाभूत गोष्टी या संत साहित्यात आहे. अपंगांचा असेल कुठल्याही गोष्टी, आता समानता पाहिजे, गरीब श्रीमंत भेदभाव नको. काला हे जे प्रकरण आहे संत साहित्यातलं आपण म्हणतो काही यारे यारे लानं थोर याती भलती नारी नर, कुठल्याही प्रकारचा दुजाभाव आपण घटनेमध्ये आता लिहिलेलं आहे, पण 5000 वर्षापूर्वी संत साहित्यामध्ये काला शब्द आलेला आहे. आपण आता ते 1948ला म्हणा का ते 1950ला आपण घटना ॲक्सेप्ट केली, आपल्या समितीनं देशाला अर्पण केली, परंतु त्याच्या अगोदर 5000 वर्षापूर्वी काला हा शब्द संत साहित्यात आला. आणि कुठल्याही प्रकारचा जातीचा, धर्माचा, कुठल्याही प्रकारचा गरीब श्रीमंत, कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व एका छत्राखाली माऊलींना आणले किंवा संत साहित्याने आणले. ही समानता जी आहे ना फक्त संत साहित्याने शिकवलेली. पुढल्या राऊंडच्या वेळेस मी सांगणार आहेत, आला राऊंड तर तुमच्याविषयी, का बाबा हे संत साहित्याने खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला, आपल्या मराठी भाषेला जे आहे ना जागृत ठेवायचं काम फक्त केवळ आणि केवळ संत साहित्य, मी का मार्केटिंग करत नाही, पण संत साहित्यामुळे आपलं मराठी भाषेचं अभिजित दर्जामधलं सातत्य जे आहे ना ते संत साहित्यामुळे राहिले. धन्यवाद.